नमस्कार, मी निरंजन. काल नाशिकच्या या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन हे तपोवनामधली 1800 झाडं तोडणार याच्याबद्दल आपण काल तपोवनामधून एक व्हिडिओ केला होता. त्यानंतर आज या कुंभमेळ्याचे मंत्री म्हणून ज्यांना बनवलंय ते जळगाव जिल्ह्याचे गिरीश महाजन हे आज नाशिकमध्ये आले आणि गिरीश महाजन यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप, आजी आमदार राहुल ढिकले आणि बडी भाभी यांच्याबरोबर एक प्रेस कॉन्फरन्स तपोवनामध्ये घेतली. आणि त्या तपोवनामध्ये ते जे काही बोलले, पहिल्यांदा ते असं म्हटले की या तपोवनामध्येच आपल्याला हे साधुग्राम करणं भाग आहे, कारण आतापर्यंत तिथं भरत होतं. त्यानंतर ते असं म्हटले की या 10 वर्षामध्ये जी झाडं इथं लागली ती झाडं आता आपण तोडणार आहोत. पहिली गोष्ट अशी आहे की या तपोवनामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये लागलेली ही 1800 झाडं नाहीत. तपोवन हे शेकडो वर्षांपासून आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या 10 वर्षामध्ये जी काही झाडं तपोवनामध्ये लावली गेली ही कशी लावली? लोक गेले आणि झाडं लावली? ही नाशिक महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतर ती झाडं तिथं लावण्यात आली. त्यामुळे आता ती झाडं आम्ही पाडणार हे याचं समर्थन होऊ शकत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यात त्यांनी आता झाडांमध्ये जातीयवाद, झाडांमध्ये चातुर्वर्ण्य आणायला सुरुवात केली. त्यांनी असं म्हटलंय किंवा आधी त्या महानगरपालिकेच्या अधिकारी बाई ज्या आहेत त्यांनी पण तारे तोडले होते की पारंपरिक झाडं जी आहेत, ट्रेडिशनल झाडं, ती आम्ही पाडणार नाही, अपारंपरिक झाडं जी आहेत ती तोडणार. आणि अपारंपरिक झाडं म्हणजे कुठली? बाभूळ, काशीद, ही अपारंपरिक झाडं, तर ही पाडणार. आणि आंबा, चिंच ही झाडं मात्र तिथं राहतील. हा जातीयवाद कशासाठी? याच्यामध्ये त्यांनी आता स्वदेशी परदेशी असा प्रकार सुरू केलाय. याही प्रकारामध्ये ही सर्व झाडं जर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीने तिथं लावली गेली तर आता ती पाडण्याचं कारण नाही. त्याच्यावरती एक आणखी निर्लज्ज समर्थन त्यांनी असं दिलं की एका पाडलेल्या झाडाच्या बदल्यात आम्ही 10 झाडं लावू आणि ती 10 झाडं लावण्यासाठी आमच्याकडे हजारो झाडं लावता येतील अशी जागा आहे. आणि ती जागा कुठे आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्येच एक फाशीचा डोंगर म्हणून आहे आणि दुसरं आहे पेठ रोडवरती जागा आहे. तर या पेठ रोडवरच्या जागेवरती एकाच्या बदल्यात 10 किंवा फाशीच्या डोंगरावर एकाच्या बदल्यात 10 म्हणजे 1800 पाडणार असतील तर 18,000 झाडं आम्ही लावू. माझं गिरीश महाजनांना, शासनाला आणि या महानगरपालिकेला निर्बुद्ध असलेल्या एक साधं इकॉनॉमिकल उत्तर त्याच्यावरती हे आहे की हे साधुग्राम जे उभारायचं आहे हे फाशीचा डोंगर आणि त्या पेठ रोडच्या जागेवर उभारा. ही 1800 तोडून 18,000 तिथं लावण्याऐवजी पुन्हा ती लावली जातात की नाही? ती 1800 तोडली जातात का 2,000 2,500 तोडून टाकतील ऐन वेळेला? हे माहित नाही. त्याच्यानंतर तिथं 18,000 लावणार की नाही हे माहित नाही. त्यातली 18,000 झाडांपैकी किती झाडं जगवणार हे माहित नाही. याच्यामुळे हा सगळा खर्च करायचा, आधी तोडण्याचा करायचा इकडे, त्याच्यानंतर तिकडे लावण्याचा खर्च करायचा, नंतर ती टिकवण्याचा खर्च करायचा. त्याऐवजी इथलं एकही झाड तोडू नका आणि हा साधुग्राम जो तुम्हाला उभारायचा आहे तो फाशीचा डोंगर आणि पेठ रोडची जागा जी शासनाची आहे त्याच्यावरती त्यांनी साधुग्राम उभारावा. पेठ रोड काही गोदावरी नदीपासून फार लांब नाहीये, तेवढ्याच अंतरावरती पेठ रोड आहे, जेवढ्या अंतरावरती तपोवन आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे सगळं तपोवनातच घ्यायचं हा अट्टहास का बरं? हे भाजपवाले सगळेजण नाशिकच्या बाबतीमध्ये असं म्हणतात, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक भूमी. अहो, नाशिक ही रावणाच्या पदस्पर्शाने पतित आणि मलिन झालेली भूमी सुद्धा आहे. या भारतातलं पहिलं अपहरण नाशिकला झालं. त्या रावणाच्या नावाने याला पतित झालेली भूमी म्हणत नाही, कारण रावण ब्राह्मण होता म्हणून रावणाच्या पदस्पर्शाने पतित झाली असं हे म्हणू शकत नाहीत, मलिन झाली असं म्हणू शकत नाहीत. आणि ज्या तपोवनामधून सीतेचं अपहरण केलं गेलं त्या तपोवनातच हे साधुग्राम उभारायचा हा अट्टहास का बरं? नका ना करू. त्याच्याऐवजी हा सगळाच खर्च वाचवा
झाडं तोडण्याचा खर्च वाचवा, पुन्हा 10 पट झाडं लावण्याचा खर्च वाचवा, ती 10 पट झाडं टिकवण्याचा खर्च वाचवा आणि सरळ साधूग्राम, फाशीचा डोंगर आणि पेट्रोलची जागा याच्यावरती उभा राहा. काहीच प्रॉब्लेम नाही. नाशिकच्या एकाही पर्यावरण प्रेमीला किंवा एकाही नागरिकाला याला विरोध नसेल. हे गिरीश महाजनांनी समजून घ्यावं. पहिली गोष्ट, हे गाव आमचं आहे, महाजनांचं नाही. त्यामुळे या गावावर आमचं प्रेम आहे, महाजनांचं नाही. आणखीन हा जो तपोवनाचा आग्रह धरला जातोय म्हणून या महाजनला आणखीन सांगायचं आहे, कारण इतिहासाचं ज्ञान नसतं, हे वाचत नसतात, यांचं वाचन नसतं, अभ्यास नाही येत, लो आयक्यू बुलडोजर आहे. म्हणून मला मुद्दाम ही गोष्ट सांगायची आहे पुन्हा एकदा, की या आखाड्यांना दान मिळालेल्या जमिनी आहेत. नाशिकमध्ये आहेत, त्र्यंबकेश्वरला आहेत आणि त्या हजारो एकर जमीन आहे. या आखाड्यांना त्यांचा साधूग्राम त्यांच्या जमिनीवरती उभारायला लावा. त्यांनी ज्या काही लॉन्स बांधल्या असतील, मंगल कार्यालय काढली असतील, पाडून टाकायला लावा. नाहीतर त्या मंगल कार्यालयांमध्ये साधूग्राम करा, त्या लॉन्सवर साधूग्राम करा. पण हा आग्रह इथं करण्याची गरज नाही. हे शहर स्वच्छ राहू द्या, शहराचं शहर पण टिकू द्या. इथं हा अट्टहास करायचं कारण नाही. यांच्या जमिनीवर यांनी धंदा करायचा, जागा भाड्याने देऊन आखाड्यांनी, आणि इथल्या या तपोवनाच्या जमिनीवरती मात्र निसर्गाची कत्तल करायची. हे अजिबात शासनाने होऊ देऊ नये आणि यासाठी नागरिकांनी आग्रह राहणं हे अत्यंत गरजेचं आहे या सगळ्यातली. त्यानंतर त्यांनी सांगितलं, नाशिक शहरामध्ये पण अशी झाडं आहेत ज्या झाडांवरती आदळून शेकडो अपघात झालेत, शेकडो अपघात झालेत, शेकडो जण मृत्युमुखी पडलेले आहेत. तर ती झाडं पण काढायची आहे. तर यासाठी पण मदत करा. पहिले तर शेकडो अपघात झाले आणि शेकडो जण मेले. अहो, हे आता जे ढोंग चाललंय ना नाशिकमध्ये, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, हे इतक्या उशिरा सुरू केलं की त्या 7 महिन्यामध्ये 40 पेक्षा जास्त खून होऊन गेले. इतकी नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल चिंता असेल तर नाशिकमधल्या ड्रग्सचा, एमडीचा धंदा कोण करतं हे शोधा. तिथं कोणाला भावी भाभी म्हटलं जातं हे शोधा. तो आरोपी तुमच्याच पक्षाच्या आमदाराबरोबर कसा फिरतो हे शोधा. एवढं तुम्हाला नाशिकच्या या अपघातांबद्दल आणि मृत्यूंबद्दल कळवळा आलेला आहे याच्यामध्ये. पहिली गोष्ट हे करा ना. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं, फडणवीसनी, की 31 ऑक्टोबर 2026 ते जुलै 2028 अशी 28 महिने हा कुंभमेळा चालणार आहे. मी कालही म्हटलं होतं. आणि या लोकांचा असा अंदाज आहे की नाशिकला 6 कोटी लोक येतील. नाशिकची क्षमता नाही 6 कोटी लोकांना सामावून घेण्याची. 50 लाखाला सामावून घेण्याची सुद्धा नाशिक शहराची क्षमता नाही. अख्खं शहर बंद करायला लागेल तरी सुद्धा रस्ते गच्च भरलेले असतील लोकांनी. 50 लाख एका वेळी आले तरी, फक्त 50 लाख. आणि नाशिकमध्ये 600 सुद्धा सुलभ शौचालय नाहीत. 600 सुद्धा नाहीत. हे लक्षावधी आणि करोडो लोक कुठं घाण करतील. त्याच्यानी हीच नदी सोकॉल्ड पवित्र म्हटली जाते, ही नदी किती प्रदूषित केली जाईल, याच्यानी किती आजार पसरतील, याचं काहीही भान नाहीये का याला? या कुंभमेळा मंत्री म्हणे, मेळा मंत्री, याचं काही भान नाही. आणि खुशाल अशा पद्धतीने सांगता 26 महिने 28 महिने चालणार. हे 2028 पर्यंत, जुलै 2028 पर्यंत हे चालवणार, कारण 29 ला यांना निवडणुका घ्यायच्या आहेत पुन्हा. आणि त्यासाठी हा अट्टहास सगळा. 28 महिने कुंभमेळा. आणि काय तो योग आलाय म्हणे, अमुक राशीतून अमुक कसला थोतांडाला शासन पाठिंबा देत आहे. अमुक ग्रह सिंह राशीतून काय गुरुन काय 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 तो कोणतरी सांगत होता, त्याचं त्याला कळलं की माहित नाही. वक्री होणार आणि परत स्थानामध्ये येणार. हे शासन या महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांच्या वक्री आलेलं आहे, फडणवीसांच्या भाषेत बोलायचं असेल तर. आणखीन त्याची उदाहरणं सांगतो. त्या आर्यन खान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, ती काहीतरी एका लॉन्चवरती पार्टी होती. त्या लॉन्चवरच्या पार्टीमधून यांना पकडून आणलं कारण शाहरुख खानच्या मैत्रिणीच्या बुटाला 6 ग्रॅम गांजा लागला होता. मी तुम्हाला सांगतो,
शासनाला सांगतो की नाशिकला येणाऱ्या साधूंना गांजाची चिमूट सुद्धा मिळू देऊ नका, एक चिमूट गांजा सुद्धा मिळू देऊ नका. हा 28 महिन्याचा कुंभमेळा 28 दिवसामध्ये कसा संपवतील बघा. 1001% गॅरंटीवर सांगतो. 28 दिवस सुद्धा इथं थांबणार नाहीत हे सगळे येणारे लोक. 28 दिवस पण थांबणार नाहीत. यांना गांजा मिळू देऊ नका. आणि मग तो जो अधिकारी होता ना, 6 ग्रॅमसाठी त्यांनी, म्हणजे मैत्रिणीच्या बुटाला लागलेलं 6 ग्रॅम गांजासाठी शाहरुख खानच्या मुलाला अटक केली आणि तुरुंगात ठेवला. असे सगळे कार्यक्षम अधिकारी नाशिकला तपोवनात पाठवा, साधुग्राम मध्ये पाठवा. हे ज्या वेळेला कुंभमेळा असेल त्या दिवशी, त्या वेळेला. आणि पर्वण्यांच्या दिवशी काय चालतं हे सगळं लक्ष ठेवा या सगळ्या गोष्टींवर. या मुस्लिम मुलींनी बांधणाऱ्या हिजाबला यांचा विरोध आहे ना, एकाही साधूला नागडं फिरू देऊ नका. एकाही साधूला नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वरमध्ये नागडं फिरू देऊ नका. तुम्हाला डोक्यावरती स्कार्फ बांधलेला जर का आक्षेपार्ह वाटतो, तर त्यांचं नागडं फिरणं मला आक्षेपार्ह वाटतं. हे सगळं करा. आणि खरोखर पुन्हा पुन्हा सांगतो की हा सगळा खर्च वाचवा. या तपोवनामधल्या पर्यावरणाची सुद्धा हानी करू नका. तोही खर्च वाचवा, झाडं तोडण्याचा, ती मुळापासून काढण्याचा, ती तिच्या 10 पट झाडं दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा आणि ती टिकवण्याचा, हा सगळा खर्च वाचवा. फाशीचा डोंगर जो तपोवनापेक्षा जास्त पवित्र आहे, कारण तपोवनामधून अपहरण झालं होतं सीतेचं. फाशीच्या डोंगरावरती स्वातंत्र्य सैनिकांना फाशी दिली गेली होती. त्यामुळे तिथं साधुग्राम उभारा किंवा पेठ रोडच्या जागेवरती साधुग्राम उभारा. फाशीचा डोंगर लांब वाटेल कदाचित, पेठ रोडवरती जी शासनाची जागा आहे त्या ठिकाणी साधुग्राम उभारा. हे तपोवनामध्ये करण्याचा अट्टहास याच्यामध्ये करू नका. हे याच्यावरचं साधं सोपं सरळ उत्तर आहे. आणि पुन्हा मी सांगतो, अजिबात विश्वास ठेवायचा नाही. या महापालिकेच्या उत्तरांवरती सुद्धा आणि गिरीश महाजनांच्या पत्रकार परिषदेवर सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी काही जनसुनवाई होणार आहे 21 नोव्हेंबरला, या जनसुनवाईसाठी नाशिक आणि नाशिकला आजूबाजूला असलेल्या प्रत्येक जिल्ह्यामधून शेकडो पर्यावरण प्रेमी नाशिकला आले पाहिजेत आणि या जनसुनवाईला ते हजर राहिले पाहिजेत. आणि हा सगळा फार्स जो केला जाणार आहे हा हाणून पाडला पाहिजे. या नाशिकच्या गोदावरीमधल्या पाणवेली अजूनपर्यंत काढलेल्या नाहीत. या नाशिकच्या गोदावरीमध्ये अनेक ठिकाणचं ड्रेनेजचं पाणी आजही मिक्स होतं. याच्याबद्दल अजूनही काही कारवाई केलेली नाही. ही नाशिकची गोदावरी, तिथं जे पिंडदान केलं जातं त्याच्यानी प्रदूषित होते. ते पिंड टाकल्यामुळे तिथं आळ्या आणि इतर सगळे जीव जंतू हे त्याच्यामध्ये जमा होतात. याच्याबद्दलही काहीही अजूनपर्यंत केलेलं नाही. हे सगळं बंद व्हायला पाहिजे, थोतांड. आणि पुन्हा पुन्हा सांगतो, निधीची कमतरता नाही. 1100 कोटीचं एसटीपी करू, 500 कोटीचं आणखीन काय करणार, 1100 कोटीचे आणखीन रस्ते करणार. निधीची कमतरता नाही. शेतकऱ्यांना मदत करा. अगदी उघड्यावरती आलेले आहेत, मराला टेकलेले आहेत, त्यांना मदत करा. तो आमचा अन्नदाता आहे नागरिकांचा. इथं येणारा एकही साधू, प्रत्येक पर्वणीमध्ये मी पुन्हा सांगतो, अख्ख्या महाराष्ट्राने लक्षात घ्या, ज्या दिवशी सिंहस्थाची पर्वणी नाशिकमध्ये असते त्या दिवशी संपूर्ण नाशिक शहर बंद ठेवलं जातं. संपूर्ण नाशिक शहर. कोणीही दुकान उघडायचं नाही, हॉटेल उघडायचं नाही, रेस्टॉरंट उघडायचं नाही, कोणीही घरातून बाहेर पडायचं नाही, अशी एक प्रकारची संचारबंदी असते. कारण इथं तुडुंब गर्दी होते. आणि याचा नाशिकच्या इकॉनॉमीला कवडीचा उपयोग होत नाही, कवडीचा सुद्धा. त्याच्यामुळे या गोष्टी आणि हे 28 महिने करत राहणं हे शासनाचं काम नाही. ते ज्या साधूंना डुबक्या मारायच्या असतील ते मारतील आणि निघून जातील. त्यांना फक्त गांजा मिळू देऊ नका. आजच्या पर्वणी झाल्यानंतर, आजचं स्नान झाल्यानंतर ते डायरेक्ट पुढच्या स्नानालाच येतील, यायचं असेल त्यांना तर. पण एवढी जर कायदा सुव्यवस्था ठेवली आणि नार्कोटिक्स डिपार्टमेंटने जर खरोखर प्रामाणिकपणाने त्या काळात काम केलं,
तर नाशिकचा कुंभमेळा शांतपणाने आणि चांगला होईल. एकही दुर्घटना घडू नये हे नाशिकचा नागरिक म्हणून तर माझी इच्छा आहेच आहे. पण आतापर्यंतचं दुर्घटनांचं सत्र जर पाहिलं, आता प्रयागराजला जो कुंभमेळा झाला आणि तिथं हजारो लोक चिरडून मेले. नाशिकला हा प्रकार ऑलरेडी 2014ला झालेला आहे. 2014च्या कुंभमेळ्यामध्ये 36-37 जण चिरडून मेलेत इथं चेंगराचेंगरीत. ते या वेळेला जर पुन्हा असं काही दुर्घटना घडणार असेल तर शेकड्यांनी हजारांनी लोक मरतील. कारण त्यावेळेच्या पेक्षा 4-5 पट जास्त लोक येतील असं हा महाजनच सांगतोय. त्याच्यामुळे पुन्हा सांगतो, हा जळगावचा, याला नाशिकशी काही घेणं देणं नाही. याच्यासाठी नाशिककरांनी उभं राहणं गरजेचं आहे. आणि नाशिककरांना मदत करण्यासाठी, या महाराष्ट्रातलं वातावरण टिकवण्यासाठी, पर्यावरण टिकवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. त्यामुळे यांनी जे काही पत्रकार परिषदेत सांगितलं याच्यावर किंचितही कवडीचाही विश्वास ठेवायचा नाही. हे विश्वासार्ह नाहीत हे यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे. हे कर्जमाफी करणार होते. हाच फडणवीस जाहीर सभांमध्ये परत परत सांगत होता, 7-12 करू, कोरा कोरा कोरा, नाही केला. हे वास्तव आहे. त्याच्यामुळे यांची विश्वासार्हता शून्य आहे. यांच्यावरती किंचितही विश्वास ठेवू नये. आणि या जनसुनवाईला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं हजर राहावं, उपस्थित राहावं, हरकती घ्याव्यात आणि विरोध करावा. या व्हिडिओमध्ये आज इतकंच. पण या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांना राज्यभर पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना हे व्हिडिओ लाईक करायला सांगा. व्हिडिओ जितके जण जास्त लाईक करतात तितका जास्त युट्यूब त्याला प्रमोट करत असते. म्हणून ही विनंती करतोय. आणि चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सर्वांना आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.